ज्ञान भक्ती वैराग्याचा प्रसाद देऊन काम क्रोध मद मत्सर काढिले दूषण पावला प्रसादाता भाग्य उदयाले सद्गुरु स्वामिनी माया विरहित केले आशा मनशा दृष्ट वासना करती जाचना सद्भावाची जोत माझ्या सद्गुरु चरणा पावला प्रसादाता भाग्य उदयाले सद्गुरु स्वामिनी माया विरहित केले निर्गुण होता सगुण झाला भक्ता कारण निधनामाची संदूक घडले आम्हा काय येऊन पावला प्रसादाता भाग्य उदयाले सद्गुरु स्वामिनी माया विरहित केली मध्व स्वामी सांगे गड्या अंतरीची खून धराल सद्गुरु चरण तुम्ही पार झाल धरून पावला प्रसादाता भाग्य उदयाले सद्गुरु स्वामिनी माया विरहित केली अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा श्रीसंताची शिखराचे दत्त महाराज आणि थोर साधू महात्म्यांच्या कृपा प्रसादाने पवित्र अशा रोई पिंपळगाव नगरीमध्ये बरेच साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा रोई पिंपळगाव नगरी समर्थ सद्गुरू बाळगुरू महाराजांनी ज्या रोई पिंपळगाव नगरीमध्ये 4 महिन्याचा चातुर्मास केला असं सुंदर पवित्र असं रोई पिंपळगाव नगरीमध्ये दत्त महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि सद्गुरू समर्थ बाळगुरू महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा माता अनसुया मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि मंदिराचा कलशारोहण सोहळा
आता उद्या मंदिराचा कलश होणार आहे पहाटे 6 वाजता, सकाळी 6 वाजता कलश होणार आहे। मूर्ती स्थापना झाली 13 तारखेला आणि आता उद्या कलश होणार आहे। भौतिक मंदिराचा कलश झालेला आहे, होतोय, आणि तो जो कलश आहे तो कलश आमच्या जीवनातला सुद्धा कलशाचा संकेत करणारा कलश आहे। तुका म्हणे मोक्ष देखिला शेवटचं टोक दाखवणारा कलश आहे। कलशाचं वरी बांधकाम होत नाही, होते का? कळसापर्यंतच बांधकाम असते। कलश झालं म्हणजे बांधकामाची पूर्तता झालेली आहे, बांधकामाचा पूर्णविराम झालेला आहे, नाही का? आणि या जीवनाचं सुद्धा कलश करण्यासाठीच आम्ही या मनुष्य जन्मामध्ये आलेलो आहोत। आणि ज्याला कलश करता येईल त्याचा जन्म सफळ झाला, ज्याला कळस करायला जमणार नाही ते वाया गेले। लक्षात आलं म्हणून सांगून जातो, आम्ही मूळचे या गावचे नाही। ममये वंशो जीवलोकी जीवभूत सनातनः मनस्सष्टानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षती। आनंदगीतेमध्ये समर्थ सद्गुरू बाळगुरू महाराज बापूजी महाराजाला सांगतात, जीवानंदाचा आनंद आनंद जीवाचा संबंध मुळीचा
विरळा जाणी आनंद सागरी आहेत माझे गुरु त्यांचे चरण धरू वेळोवेळा. कुठल्या आहोत आम्ही? एका गावावरून आलेले आहोत आणि पुन्हा फिरून त्या गावाला जायचे. इथली यात्रा संपूर्ण आम्हाला पुन्हा फिरून त्या गावाला जायचे. अर्थात उदाहरणार्थ आपल्याला समजावून घेण्यासाठी आता जे पाणी पडणं चालू आहे, हे पाणी पडण्याच्या पूर्वी हे सर्व मेघ समुद्रावरती जातात. त्या समुद्रावरती बाष्पीकरण नावाची एक प्रक्रिया होती. ते म्हणजे समुद्रातलं पाणी मेघ ओढून घेतात. ओढून घेत असताना खूप स्वच्छ पाणी आहे. इकडे येऊन वर्षत असताना खूप स्वच्छ पाणी आहे. जिथं पाण्याची टंचाई आहे तिथं पाणी साठवण करून माहूर सारख्या ठिकाणी पुन्हा पुन्हा वापर करतात पाण्याचा. पण एकदा का ते पाणी, पावसाचं पाणी रस्त्यावर पडलं, ते रस्त्याचं पाणी कुठं जाऊन मिसळते? आमच्या गावच्या नदीला. ते नदी कुठं जाते? गंगेला. आणि गंगा कुठं जाते? समुद्राला. तुका म्हणे गंगा सागर संगमे गंगा जाऊन सागरात मिसळलं म्हणजे ओघ संपलेले. तुका म्हणे गंगा सागर संगमी. किंवा ज्ञानोबा महाराज सांगतात, देवळाचिया कामा कळसू परमगंगेसी सिंधू प्रवेशू. गंगा जाऊन देवळाचं काम संपलं हे कशावरून समजता येते? कलशावरून. देवळाचिया कामा कळसू. गंगेचं ओघ संपलं हे कधी सांगता येते? सागरात जाऊन मिसळल्याच्या नंतर. त्याला पुन्हा गंगा म्हणता येत नाही. त्याचं नाव काय होते? सागर होते. मात्र हे गंगेच्या पाण्याला सागर जसं गेलं तसं प्रवेश करून घेत नाही. लक्षात ठेवा मंडळी. ज्या स्वरूपात गंगेचं पाणी जातंय त्या स्वरूपात गंगेच्या पाण्याला समुद्र स्वीकार करीत नाही. समुद्र सांगतोय म्हणे तू माझ्याच घरचा आहेस, माझ्याच घरून गेलंयस. जाताना जे स्वरूप तुझं होतं ते येताना स्वरूप राहिलेलं नाही. जाताना कसं होतास? जाताना खूप स्वच्छ असं पाणी होतं, नाही का? आमचे गुरु महाराज एका विनंतीमध्ये खूप सुंदर सांगतात, जीव होता शुभ्र निर्मळ मायेने लाविले त्यासी मळ. दूर करा हो अज्ञान दशा पुरवावी दिनाची आशा. जीव होता स्वतः सिद्ध मायेने केले त्यासी बद्ध. थोडा थोडा हो भवपासा पुरवावी दिनाची आशा. माझी विनंती हो जगदीशा पुरवावी दिनाची आशा. जीव होता पर्वता तुल्य मायेने केले त्यासी तानुल्य. येई निरालंब विचार वाशा पुरवावी दिनाची आशा. नाही का? जीव कसा होता महाराज? खूप शुभ्र निर्मळ असं जीव होतं. इथं आल्याच्या नंतर झालं काय? नाही त्याची घेता श्री होईल तुरी निज पंथ.
मुक्त होता परी बळी झाला बळी झाला बद्ध घेऊनिया चंद माझे मुळात आमचं काहीच नाही, घरही आमचं नाही, शेतही आमचं नाही, लेकरही आमचे नाही, शरीर सुद्धा आमचं नाही. शरीर सुद्धा पाचाचं उसणं मागून आणलेले देहा पाचाचा आणीला उसना शेवटी ज्याचा त्याला पूर्ण नेणे लागे ते मनुष्याचे काय